या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अहिल्या, आदित्य, मोहन, अनुष्का हे सगळेजण घरी येतात. आदित्य तर खूपच खुश असतो आणि म्हणत असतो की आई, जेव्हा तू त्या दिशाच्या कानाखाली मारलीस ना, तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला. मला तर असं वाटत होतं की ते सगळं काही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करावं आणि दिशाला गिफ्ट म्हणून द्यावं. तर मोहन म्हणत असतो की आदित्य, तू त्या दिशाविरोधात जी काही चाल खेळली आहेस ना, त्यामुळे ती आता पुन्हा आपल्याकडे वळूनही बघणार नाही. तू तिचेच प्रोडक्ट निम्म्या किमतीत विकत घेतले आणि त्यामुळे आपला तर प्रॉफिट झालाच, शिवाय आपला सेलसुद्धा वाढला. आणि ते ऐकून आदित्य तर खूपच खुश होतो, मात्र अनुष्का खूप चिडलेली असते. त्यानंतर आदित्य अहिल्याला म्हणू लागतो की आई, काही झालं ना तरी ती दिशा काही शांत बसणार नाही असं मला वाटते, कारण ती पूर्ण तयारीनिशी आपल्यासमोर उभी राहिली आहे. मात्र ती खरंच खूप मूर्ख मुलगी आहे, कारण त्या दिवशीच ती आपल्या सगळ्यांवर गोळ्या झाडू शकत होती, पण तिने तसं केलं नाही. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की हो आदित्य, त्या दिशाने कितीही शहाणपणा केला ना तरी ती काही ना काही मूर्खपणा करतच असते. त्यामुळे तू तिचा जास्त विचार करू नको. यापुढे आपल्या कंपनीची स्ट्रॅटेजी काय असणार आहे याकडे लक्ष दे. आणि त्यावर आदित्य हो म्हणतो. त्यानंतर अहिल्या अनुष्कासोबत बोलते. ती अनुष्काला म्हणत असते की तू एकटीने त्या दिशाला भेटायला जायला नको होतं. ती दिशा किती खुनशी मुलगी आहे तुला माहीत नाही. आणि त्यावर अनुष्का नाटक करत म्हणते की हो मॅम, माझ्याकडून चूक झाली, मी पुन्हा असं नाही वागणार. तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि मुद्दाम अनुष्काकडे बघत म्हणतो की आई, तसंही वाईट लोकांसोबत वाईट होणारच आहे. आत्ताच दादा एकीचा बँड वाजवून आला, आता दुसरीचा बँड लवकरच पारू वाजवेल. आणि ते ऐकून अनुष्का रागातच त्याच्याकडे बघू लागते. तर प्रीतम हसत असतो. अहिल्या त्याला विचारते की काय बोलतोयस तू प्रीतम? तर प्रीतम म्हणत असतो की अगं काही नाही, आता पारूचं आणि हरीशचं लग्न होणार आहे ना, म्हणून मी असं म्हणालो. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. दुसरीकडे पारू सगळे पुरावे घेऊन अहिल्याकडे जाणारच असते. तितक्यात सावित्री त्या ठिकाणी येते. ती पारूला विचारते की बाळा, तू सकाळपासून कुठे होती? त्यावर पारू सांगते की सावित्री आत्या, मी अनुष्का मॅडमच्या विरोधात पुरावे शोधत होते आणि आता मला त्यांच्या विरोधात पुरावे सापडले सुद्धा आहेत. आणि मग त्यानंतर ती अनुष्काच्या घरात सापडलेले फोटो सावित्रीला दाखवते आणि त्याचसोबत त्या पेनड्राईव्हमध्ये जे काही रेकॉर्डिंग असते ते सुद्धा त्या गणीच्या लॅपटॉपवर सावित्रीला दाखवते. आणि ते सगळं बघून सावित्री तर खूपच घाबरते. पारू तिला सांगत असते की अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडम दोघी बहिणी आहेत. दिशा मॅडमसोबत जे काही घडलं त्याचा बदला घेण्यासाठीच अनुष्का मॅडम इथे आल्या आहेत, पण आता मी त्यांचा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही. त्या दोघींचं खरं रूप मी देवी आईंसमोर आणणारच. आणि ते ऐकून सावित्री म्हणते की पारू बाळा, पण त्याचसोबत तुझं सत्यसुद्धा तुझ्या देवी आईंसमोर येईल, मग तू काय करशील? तर पारू म्हणत असते की सावित्री आत्या, मी अनुष्का मॅडमच्या विरोधातील पुरावे दाखवल्यानंतर त्या माझ्या आणि आदित्य सरांच्या लग्नाबद्दल सगळ्यांना सांगणार, हे खरं आहे. कदाचित त्यानंतर मला पुन्हा आदित्य सरांना बघता सुद्धा येणार नाही. मात्र सगळ्यांचा जीव वाचवायचा असेल ना, तर मी हे सगळं नक्की सहन करेल. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. पण तुम्ही मला एक वचन द्या, जेव्हा मी इथून निघून जाईल तेव्हा तुम्ही माझ्या बाची आणि गणीची काळजी घ्याल, कारण बा तर माझं तोंडसुद्धा बघणार नाही. आणि त्यावर सावित्री रडतच म्हणते की बाळा, तू काळजी करू नको, एक ना एक दिवस हे घडणारच होतं. तर पारू म्हणत असते की हो आत्या, पण आता मनावरील मळप दूर होईल, सगळं काही स्वच्छ होईल. मला कदाचित पुन्हा कधीच या घरामध्ये येता येणार नाही, पण मी माझं आणि आदित्य सरांचं नातं कायम माझ्या मनामध्ये जपून ठेवेल. आणि मग त्यानंतर तिथे सगळे पुरावे घेऊन बाहेर जाण्यासाठी निघते. दुसरीकडे आदित्य त्या पारूच्याच डोळ्यांसोबत बोलत असतो आणि म्हणत असतो की आज आईने त्या दिशाच्या कानाखाली मारली, मला खरंच खूप बरं वाटलं. तू सुद्धा तिथे हवी होती. तू आणि पारू माझ्या खरंच खूप चांगल्या मैत्रिणी आहात. आणि त्याचं हे बोलणं सुरू असतानाच त्याला पारूचा फोन येतो. पारू मनाशी विचार करत असते की कदाचित आजच्या नंतर मला आदित्य सरांना पुन्हा भेटता येणार नाही, त्यांना बघताही येणार नाही. त्यामुळे मला शेवटचं त्यांच्यासोबत बोलायला हवं. आणि म्हणूनच तिने आदित्यला कॉल केलेला असतो. आदित्य तिला विचारत असतो की पारू, कुठे आहेस तू? तर पारू म्हणत असते की आदित्य सर, मी तुम्हाला भेटण्यासाठी येतच आहे, पण आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना, त्यानंतर तुम्ही आपली मैत्री तोडाल हे निश्चित. तर आदित्य हसून म्हणतो की हे काय बोलतेस तू, मी आपली मैत्री कशासाठी तोडेल? पण पारू काही ऐकून न घेताच फोन कट करते.
मात्र त्याच वेळी एक व्यक्ती त्या ठिकाणी येतो आणि पारूचं तोंड बंद करत तिला दुसरीकडे ओढत घेऊन जातो. तर तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून हरीश असतो. त्याला बघून पारू खूप चिडत्याने विचारते की मला हात लावायची तुमची हिंमत कशी झाली. तर हरीश म्हणत असतो की कुठे निघाली होतीस तू, त्या आदित्य सरांना पुरावे दाखवण्यासाठी का? मी तुला या आधीसुद्धा सांगितलं आहे ना, अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडमला जे करायचं आहे ते करू दे, तू या सगळ्यात पडू नको, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तर पारू म्हणत असते की मला आधी संशय होता, पण आता खात्री पटली आहे की त्या दोघी बहिणींना तुम्हीसुद्धा सामील आहात. का करताय तुम्ही हे सगळं? काय फायदा आहे तुमचा यात? तर हरीश चिडून म्हणतो की तुला काय करायचं आहे? तुला जेवढं सांगितलं आहे ना तेवढं ऐक माझं. अनुष्का मॅडमच्या विरोधातील पुरावे मला दे, तू या सगळ्यामध्ये पडू नको, तू फक्त आपल्या सुखी संसाराची स्वप्न बघ. पण पारू त्याचं काही ऐकत नाही. ती हरीशलाच धमकी देत असते आणि त्यामुळे हरीश म्हणतो की ठीक आहे, तुला जायचं आहे ना तुझ्या देवी आईंकडे तर खुशाल जा, पण त्याआधी हे बघ. आणि मग त्यानंतर तो पारूला एक व्हिडिओ दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये गणी असतो, त्याला या लोकांनी किडनॅप केलेले असते आणि ते बघून पारू खूपच घाबरते. तर हरीश म्हणत असतो की मला माहिती आहे तुला तुझ्या जीवाची पर्वा नाही आहे, मात्र तुला तुझ्या भावाच्या जीवाची तर पर्वा आहे ना. जर आत्ता तू हे पुरावे सगळ्यांना दाखवले ना तर गणीला त्याचा जीव गमवावा लागेल हे नक्की. आणि ते ऐकून पारू खूप घाबरते आणि हरीशला म्हणत असते की या सगळ्यात गणीचा काही संबंध नाही आहे. तर हरीश म्हणत असतो की हो ना, मग आता तू सगळे पुरावे मला दे आणि तुझ्या भावाची सुटका कर. पण पारू म्हणत असते की जोपर्यंत मी माझ्या गणीला सुखरूपपणे बघत नाही तोपर्यंत मी तुम्हाला पुरावे देणार नाही. आणि ते ऐकून हरीश हसतच म्हणतो की ठीक आहे. आणि मग तो पारूच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधतो आणि तिला गणीकडे घेऊन जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे आदित्य पारूची वाट बघत असतो. पारूला महत्त्वाचं नेमकं काय बोलायचं असेल याचाच तो विचार करत असतो. बराच वेळ झाला तरी पारू आली नाही म्हणून तो काळजीत पडतो. तिला कॉल करतो पण तिचा फोनही लागत नाही. दुसरीकडे प्रीतमला देखील पारूचीच काळजी वाटत असते. तो मनाशी विचार करत म्हणत असतो की पारू एकटीच त्या जेलमध्ये गेली होती, तिला काही झालं तर नसेल ना, तिला त्या अनुष्काच्या आणि दिशाच्या विरोधात पुरावे तर सापडले असतील ना, मी सुद्धा तिच्यासोबत जायला हवं होतं का? आणि मग तो देखील तिला कॉल करतो मात्र त्याचाही फोन लागत नाही. दुसरीकडे हरीश पारूला एके ठिकाणी घेऊन येतो आणि मग त्यानंतर तो तिच्या डोळ्यांवरची पट्टी सोडतो आणि तिला गणीसमोर घेऊन जातो. गणी रडतच तिला म्हणत असतो की तायडे बरं झालं तू आली, मला या लोकांच्या तावडीतून सोड. तर पारू म्हणत असते की बाळा तू काळजी करू नको, मी तुला आत्ता इथून घेऊन जाईल. आणि मग ती गणीला सोडण्याचा प्रयत्न करत असते मात्र हरीश तिला थांबवत म्हणतो की पारू तुला कळत नाही आहे का, त्या दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडम किती डेंजर आहेत त्या. जर तुला तुझ्या गणीचा जीव वाचवायचा असेल ना तर सगळे पुरावे मला दे. मात्र त्यावेळी गणी म्हणतो की तायडे तू या माणसावर विश्वास नको ठेवू, हा माणूस खूप वाईट आहे, तू यांना कोणतेही पुरावे देऊ नको. मात्र हरीशने गणीला मारायची धमकी दिल्यामुळे पारू नाईलाजाने ते सगळे पुरावे हरीशकडे देते. तर अनुष्का हे सगळं बाहेरून हसतच बघत असते आणि मग त्यानंतर हरीश ते सगळे पुरावे जाळून टाकतो. पारू म्हणत असते की हरीश सर का करताय तुम्ही हे सगळं, तुम्हाला पैसे हवे आहेत का? तुम्ही देवी आईंना सगळं खरं खरं सांगा, त्या तुम्हाला वाटेल तितके पैसे देतील. पण हरीश तिच्यावर चिडून म्हणतो की तू गप्प बस आणि निघ इथून. आणि मग तो तिला तेथून घेऊन जातो. गणी खूप रडत असतो. दुसरीकडे घरातील सगळेच जण पारूच्या काळजीत असतात. मारुती म्हणत असतो की अहिल्या मॅडम पारू सकाळी कुठे गेली आहे मलाही माहीत नाही, ती अजूनपर्यंत घरी आलेली नाही आहे, आता मला तिची काळजी वाटते. आदित्य आणि प्रीतमसुद्धा म्हणत असतात की हो नाही, तिचा फोनसुद्धा लागत नाही आहे. तर दामिनी मध्येच म्हणते की ती पळून तर गेली नसेल ना हरीशसोबत लग्न करायचं नाही म्हणून. परंतु मोहन दामिनीला गप्प राहायला सांगतो आणि मग त्यानंतर ते सगळेच जण पोलीस कंप्लेंट करायचं ठरवतात. परंतु तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. आदित्य तिला विचारत असतो की पारू कुठे गेली होतीस तू, आम्ही सगळेजण किती घाबरलो होतो माहिती आहे का तुला? तर पारूला गणीचा चेहरा आठवतो आणि मग ती सगळ्यांना असं सांगते की मी हरीश सरांसोबतच होते. आणि ते ऐकून मग सगळेच जण गप्प बसतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.